आपला विषय सुरू आहे अंतःकरण चैतन्याचा द्वैध प्रकाश. दोन प्रकाश अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक सामान्य प्रकाश आणि एक असणारा विशेष प्रकाश. सामान्य प्रकाश म्हणजे काय, तर ते चैतन्य म्हणजे ते ब्रह्म सर्वत्र व्यापरलेलं आहे. विठ्ठल जळी सळी भरला, रेता ठाव नाही विरला. म्हणजे सर्व पदार्थाच्या ठिकाणी चैतन्य आहेच, पण ते सामान्य असणारं चैतन्य, त्याच्यामध्ये विशेषता अशा कोणत्या प्रकारची नाही, त्याला सामान्य चैतन्य असं म्हणायचं. आणि दुसरं चैतन्य विशेष चैतन्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते विशेष चैतन्य म्हणजे काय, तर विशेष चैतन्य सांगत असताना असं म्हटलं की जशी भिंत आहे आणि भिंतीवरती एक सामान्य प्रकाश पडलेला असतो, त्याच भिंतीवरती आरशातून असणाऱ्या सूर्याचं जे प्रतिबिंब आहे, त्याचे सूर्याचे जे किरण आहेत, ते किरणच काय होतात, परत ते आरशामध्ये परावर्तित होऊन आणि ते भिंतीवरती पडतात, किंवा त्याला आपण कवडसा असं म्हणतो. तर त्या कवडसीच्या रूपाने त्या घरामध्ये पडल्याच्या नंतर तो एक विशेष प्रकार पाहायला मिळतो. तसंच चैतन्य असतं. चैतन्य सगळीकडे सामान्य रूपाने भरलेलं असतं आणि अंतःकरणामध्ये विशेष रूपाने असतं. का विशेष रूपाने असतं, कारण त्या अंतःकरणामध्ये त्याचे दोन प्रकाश असतात. एक सामान्य प्रकाश असतात आणि एक विशेष प्रकार असतो. त्याला अंतःकरण विशिष्ट असं म्हणू शकतो. पण मग तुम्ही घट विशिष्ट, पट विशिष्ट, मठ विशिष्ट, शरीर विशिष्ट असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. का म्हणू शकत नाही? तिथं दोन प्रकाश आहे का, सामान्य आणि विशेष? तिथं नाही दोन प्रकाश. म्हणून त्या ठिकाणी घटात नाही, पटात नाही, अन्य वस्तूमध्ये नाही, फक्त अंतःकरणामध्ये आहे. का बरं अन्य वस्तू नाही? ते तमगुणाचं कार्य आहे आणि अंतःकरण काय आहे, सत्वगुणाचं कार्य. अंतःकरण हे आरशासारखं स्वच्छ आहे, ऐक नाही, म्हणून ते सत्वगुणाचं कार्य, म्हणून तिथं द्विध प्रकाश असू शकतो आणि इतर पदार्थाच्या ठिकाणी नाही, ते तमगुणाचं कार्य त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं आपण कालपर्यंत दोन प्रकाश पाहिले. आता आपण आज प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार करू. आता जसे आभासासहित अंतःकरण प्रमाता आहे. प्रमाता म्हणजे कधी, जर त्या अंतःकरणामध्ये दोन असणारे प्रकाश आहे, एक सामान्य प्रकाश आणि एक विशेष प्रकाश ज्या अंतःकरणामध्ये आहे, ते अंतःकरण कोणतं आहे? प्रमाता चैतन्यसहित असणारं काय अंतःकरण आहे. कारण ते प्रमाता का म्हणायचं, कारण प्रमाता म्हणण्याचं तात्पर्य काय, त्यापासून जे होणारं ज्ञान आहे ते व्यवहारामध्ये कधी बाधित होईल का? ते व्यवहारामध्ये कधी बाधित होणार नाही. म्हणून ते कोणत्या चैतन्याचं ज्ञान आहे, तर प्रमातृ चैतन्याचं असणारं ज्ञान आहे, म्हणजे ज्याचा व्यवहारामध्ये कधी बाध होत नाही आणि यथार्थ आहे, प्रमाज्ञान आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हटलं की आता जशी आभासासहित, आभास म्हणजे नुसतं आपण अंतःकरण अंतःकरणाने अवच्छेदक म्हणजे संकुचित केलेलं चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतःकरणामध्ये सामान्य प्रकाशासहित विशेष प्रकाश आहे, असं जे अंतःकरण आहे ते प्रमातू चैतन्याचं अंतःकरण आहे. आता जसे आभासासहित अंतःकरण प्रमाता आहे असं पाहिलं, तशी आता अंतःकरणामध्ये प्रमातू चैतन्य आलं का नाही, मग वृत्तीमध्ये पण चैतन्य येणार ना. आणि घटापर्यंत गेल्याच्या नंतर घट विशेष, आपलं घट काय झालं त्या ठिकाणी, प्रमेय झालं ना, विषय झाला ना, आहे का नाही. तर घटापर्यंत पण चैतन्य आहे आणि घटाच्या आकाराचं झाल्याच्या नंतर प्रमा पण चैतन्य आहेच आहे त्या ठिकाणी. म्हणजे ते अंतःकरणातलं चैतन्य अंतःकरणात असेल त्याला अंतःकरणात असेल तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, तुम्ही सांगा आता. ते चैतन्य अंतःकरणात असेल, अंतःकरण वृत्तीचा विषय बरं का, अविद्या वृत्तीचा विषय नाही घेतला, फक्त अंतःकरण घ्या, अंतःकरण वृत्तीचा विषय घ्या. अंतःकरण चैतन्य त्याला कोणतं चैतन्य म्हणणार, साक्षी म्हणून, तर त्याला अंतःकरण साक्षी घेणार आणि वृत्ती सहित असेल अंतःकरण उपाधी असेल तेव्हा साक्षी म्हणायचं ना, असं नाही म्हणायचं. मग अंतःकरणात म्हटलं ना, अंतःकरण उपाधी नाही केली त्याला आपण.
अंतःकरण विशेषण आहे आता. मग त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? जीव चैतन्य. प्रमातो चैतन्य म्हणायचं. अंतःकरणात म्हणा तुम्ही त्याला, आहे का नाही? अंतःकरण म्हणल्याच्या नंतर वृत्तीत आल्याच्या नंतर त्याला काय म्हणणार तुम्ही? साक्षी चैतन्य. वृत्तीमध्ये नाही, आल्याच्या नंतर जीव चैतन्यच येणार ना. बघा ना, वृत्तीत आल्याच्या नंतर इथं मागे दिलं की नाही तुम्ही? प्रमाण चैतन्य. आणि डोळ्यात आल्याच्या नंतर डोळ्यात आल्यावर प्रमाण चैतन्य, वृत्तीत आल्यावर जीव चैतन्य. जेव्हा अंतःकरणात असेल विशेषणानुरूपानं तेव्हा त्याला प्रमाता म्हणणार. प्रमाता म्हणणं. हे बरोबर आहे की नाही? आणि उपाधी जर असेल तर, हा, आणि उपाधी असेल अंतःकरण तर विशिष्ट चैतन्य. हा? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. अंतःकरण उपाधी असेल तर, अंतःकरण विशेषण असेल तर, अंतःकरण उपाधी असेल तर विशेषणाला उपाधी काय? असेल तर साक्षी होणार. चैतन्य. हा, विशेषण असेल तर जीव चैतन्य प्रमाता होणार. प्रमाता असं म्हणायचं आहे की नाही? आणि नेत्रात आलं तर प्रमाण चैतन्य. प्रमाण प्रमाण चैतन्य. चैतन्य डोळ्यात आल्यावर. इंद्रियाद्वारे डोळ्यात आलं म्हणजे इंद्रियाद्वारे जर बाहेर जाणं असेल तर प्रमाण चैतन्य. हा, आणि घटापर्यंत जात असेल वृत्ती ती तर प्रमेय चैतन्य. आणि घटाच्या आकाराची होत असेल तर प्रमा चैतन्य. असं आपलं झालं की आहे की नाही? मग आता काय, प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार आहे ना. प्रमाण कधी म्हणायचे त्याला, हा विषय आहे ना. आपलं यथार्थ ज्ञान येते, हे व्यवहारात बाधित होणारं ज्ञान नाही. म्हणून आता जसे आभासासहित अंतःकरण, नुसतं अंतःकरण मांडलं का आभासासहित अंतःकरण मांडलं, आभास मानू लागेल ना. त्याचा आभासाला आपण काय म्हणू लागलो? प्रमाता असं वगैरे म्हणू लागलो, त्याला जीव वगैरे असं म्हणू लागलो ना त्याला आपण. म्हणून आभासासहित अंतःकरण प्रमाता आहे. तशी अंतःकरण वृत्ती ही आभासासहित आहे. आता जसं तळ्यात पाणी आलं तर पाटामध्ये जे पाणी येतं ते तळ्यातलंच पाणी येतं ना. तसं अंतःकरणामध्ये चैतन्य आलं, प्रमाता चैतन्य त्याला आपण म्हटलं, तर त्या वृत्तीमध्ये पण येतो की नाही त्याचा आभास? येतो ना वृत्तीमध्ये. मग आभासासहित अंतःकरण आहे ना ते. म्हणून अंतःकरणामध्ये प्रमाता आलं का वृत्तीमध्ये सुद्धा तो आभास आहे का नाही? येतोच की नाही? येणारच. मग तशी अंतःवृत्ती ही आभासासहित आहे, आणि अंतःकरणाची वृत्ती सुद्धा ही काय आभासाबरोबरच असते. म्हणून नाही, वृत्ती तर ही आभास त्या ठिकाणी आहे, म्हणून ती वृत्ती सुद्धा कशी आभासासहित आहे. म्हणून आभासासहित अंतःवृत्ती प्रमाण आहे. म्हणून नुसती वृत्ती प्रमाण आहे असं म्हणून चालेल का? बरं, वृत्ती गेली घटापर्यंत आणि त्या ठिकाणी प्रमातू चैतन्य नसेलच त्याच्यात, तर मग त्या वृत्तीचं काम काय? फक्त घटाचा आपलं वृत्तीचं काम काय? आवरण आहे ना जे घटावरती, अज्ञानाचं आवरण आहे का नाही? एका अंधकाराचं, एका अज्ञानाचं. काठीचं काम काय राहतं? फक्त घट फोडायचा का घटाचं ज्ञान करून द्यायचं. तसं वृत्ती काय भंग करेल ना, अज्ञानाचा भंग करेल ना, एवढंच वृत्तीचं काम आहे का नाही? आणि नुसता भंग केला तर त्या असणाऱ्या घटाचं ज्ञान होईल का? ज्ञान नाही होणार. म्हणून त्याच्यासहित वृत्तीत काय असला पाहिजे? आभास असलाच पाहिजे ना, कारण त्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हटलं की म्हणून आभासासहित अंतःवृत्ती सुद्धा काय आहे? प्रमाण आहे. अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते. आता काय होतं की अंतःकरणाची वृत्ती काय होती? आभासासहित. नुसती वृत्ती घटाकार होते असं नाही, आभासासहित वृत्ती काय होते? वृत्ती तर घटाकार होते. जसं पाणी आळ्यामध्ये गेलं इथपर्यंत ठीक आहे, पण ते आळ्याच्या आकाराचं होतं का? तसंच जाऊन पडतं. आकार येतो ना आळ्याचा, तसं वृत्तीनं आकार धारण केला घटाचा भंग करण्याकरता. तसं त्याच्यात असणाऱ्या आभासाला सुद्धा कसं आहे? आकारच धारण करावा लागतो, आहे का नाही? कारण केवढा किती घटाचं ज्ञान करायचं, त्याचा आकार वगैरे काही मोजमाप आहे का नाही? तेवढ्याच मापाची ती वृत्ती होते, आणि ती वृत्ती तेवढ्या मापाची झाल्याच्या नंतर चैतन्य सुद्धा केवढ्या मापाचं होत असेल? चैतन्यही त्याच मापाचं होत असतं. का? चैतन्याला काय करायचं आहे? ज्ञान करून घ्यायचं असतं. म्हणून आभासासहित अंतःवृत्ती प्रमाण आहे. अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होती ती प्रमा, आहे का नाही? तिला कोणतं म्हणतो आपण? प्रमा ज्ञान असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि प्रमा ज्ञानाची व्याख्या काय? जे ज्ञान प्रमाणापासून होतं त्याला प्रमा ज्ञान असं म्हणायचं. किती प्रमाण आपण पाहिले बरं ज्ञानाचे प्रकार? दोन पाहिले.
प्रमाणे प्रमाण हम्म. 9. प्रमाण 6. हा 6 प्रमाणे पाहिजे आपण आहे की नाही. 6 प्रत्यक्ष, प्रमाण. अनुमान, शब्द, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, गुमान. उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी हे 6 प्रमाणापासून होणारे ज्ञान ते कसं आहे, प्रमाय का अप्रमाय? प्रमाण ते प्रमाण प्रमा आणि ते व्यवहारामध्ये कधी बाधित होत नाही, ते प्रमाण झालं ना आता, असं लक्ष घ्या. ती प्रमा यथार्थ ज्ञान आहे का नाही, म्हणून तिथं काय म्हणायचं त्याला, यथार्थ ज्ञान जे व्यवहारामध्ये कधी बाधित होत नाही. या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहे. बरं, प्रमाज्ञान उत्पन्न होतं, पण त्याला करण कोण आहे, करणी त्याची करणी म्हणजे इंद्रिय. असाधारण कारण आहे का नाही. इंद्रिय आपल्याला मानावं लागतील का नाही, मानावंच लागतील. घटाभाव अनुपलब्धी प्रमाण मानायचं म्हणल्यावर तुम्हाला टेबलावर घट दिसतो का, नाही दिसत. हे कसं काय कळालं, डोळ्याने पाहिलं ना तुम्हाला, डोळ्याने पाहिलं म्हणूनच दिसलं का, दिसलं असतं, पण घटाचा अभाव आहे हे सिद्ध झालं का नाही. प्रमाण इंद्रिय आहेच ना, त्याला इंद्रिय आहेच आहे त्या ठिकाणी. समजा आपण उपमान प्रमाण मांडलं तर त्याचा विचार करायला गेला तर आपल्याला हा गवईच आहे, ही गाय मात्र नाही, गवयासारखे दिसते. डोळ्याने पाहिलंच की नाही तुम्ही, पाहावंच लागलं का नाही, डोळ्याला प्रमाण तिथे मानता आलं का नाही, मानवच लागतं प्रमाण आपल्याला. हा दिवसा जेवत नाही, हा रात्रीचा जेवतो, याची पुष्टता आपल्याला दिसते का नाही. डोळे प्रमाण आहेच ना त्या ठिकाणी, असाधारण कारणच येते आणि त्यांनी होणारं ज्ञान ते यथार्थ ज्ञान असतं, त्याला प्रमाण ज्ञान असं म्हणायचं. म्हणून इंद्रियजन्य इंद्रियजन्य म्हटली म्हणून प्रमाण ज्ञान आहे ना, ती कशी आहे का, राहिले का माझं या म्हणण्याच्या इथं वाचायला पाहिजे, ती या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहेत, म्हणून इंद्रियजन्य म्हटले. म्हणून प्रमाणाला काय म्हटलं, इंद्रिय उत्पन्न करणारे ज्ञान. वास्तविक पाहिलं तर इंद्रिय उत्पन्न करतात काय त्या ब्रह्माला, नाही उत्पन्न करत आहे का नाही, उत्पन्न करत नाही. आणि त्याच्याशिवाय ज्ञान तरी होईल का आपल्याला, नाही आहे का नाही, ते उत्पन्न करत नाही. फक्त त्याच्या सापेक्ष त्याला नावं त्या ठिकाणी येतात. प्रमातू चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, विषय चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमिती चैतन्य, अशी त्याला काय होतात, नावं येतात. ते काय उत्पन्न होतं का, पाणी उत्पन्न झालेलं आहे का, नाहीच आहे. फक्त त्या उपाधी सापेक्ष त्याला वेगवेगळी नावं आली आणि त्याचं ज्ञान झालं त्या ठिकाणी यथार्थ. आकाशाचं ज्ञान करून घ्यायचं आपल्याला, असं ज्ञान होईल का आकाशाचं, पण त्या आकाशाचे काय केले आपण, भाग केले, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाआकाश. मग ते आकाश आपल्याला कळालं ना, महाआकाश कशाला म्हणायचं. तशी याच्या उपाधी तयार करून याला अशा पद्धतीचं ज्ञान करून घेतलं आणि ते व्यवहारामध्ये बाधित न होणारं ज्ञान झालं. म्हणून त्याला इंद्रियजन्य म्हणण्याचं तात्पर्य काय, इंद्रिय काय उत्पन्न करतात असं त्याचा अर्थ मात्र घ्यायचा नाही. इंद्रियजन्य म्हटली केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही. आणि बघा, केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होईल का. आता जर परत मुद्द्यावर यायचं जर म्हटलं तर चैतन्याच्या ठिकाणी हे चैतन्य प्रमा आहे, हे कशाच्या सापेक्ष म्हणाल तुम्ही बरं, हे ज्ञान प्रमा आहे. प्रमा म्हणजे प्रमा तू चैतन्याचा विचार आला ना, आहे का नाही. मग आता त्याला चैतन्याच्या ठिकाणी हा प्रमा आहे, हे प्रमेय आहे असं म्हणता येईल का आपल्याला, का ते इंद्रियाच्या सापेक्षच म्हणू शकतो आपण, इंद्रियाचे सापेक्ष. म्हणूनच इंद्रियजन्य म्हटलं ना, आहे का नाही. काय ब्रह्म उत्पन्न होतं, ते ब्रह्म उत्पन्न होत नाही, पण इंद्रियाच्या सापेक्षच आपण प्रमा, प्रमेय, प्रमिती असं नाव त्याला आले त्या ठिकाणी. केवळ चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही. सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयकार वृत्ती होत नाही. आणि बघा आता दुसरी गंमत अशी पहा की सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयकार वृत्ती होत नाही. सर्व अंतःकरणाचा परिणाम होतो का विषयकार वृत्तीत, होत मात्र नाही. फक्त बाह्य देशात गेलेल्या वृत्ती भाग विषयकार होतो. का सगळं आळ्यातलं पाणी हाय सारचं सार आपलं तळ्यातलं पाणी सगळ्याच्या सगळे एकदमच पाटाच्या द्वारे त्या आळ्यात जातं का, थोडंच पाणी जातं आहे का नाही. तशी वृत्ती सगळीच जाते का, थोडीच जाते बाहेर, का आतलं सगळंच बाहेर निघून जातं, काहीच राहत नाही आपल्या आतमध्ये, का आपल्याला आठवण सुद्धा करायची उगाच थोडी. आपल्या अंतःकरणाची पाठ कसा छोटाच असतो ना, एवढं मोठं धरण तेवढा एवढा पाठ असतं आहे का नाही.
त्याच्याद्वारे ते पाणी जातं. म्हणून तर ते पाटातलं आपलं तळ्यातलं पाणी तसंच राहतं त्या ठिकाणी. तसं सगळी वृत्ती अंतःकरण बाहेर जातं असं नाही. एक छोटासा भाग, एक लंबाईकरण असणारी, ऐक नाही, जसं धागा कसा असतो, छोटासा धागा असतो लहान, तसं तो बाहेर जातो, पण आतमध्ये सगळं तसंच असतं ना. तशी ही वृत्ती फक्त तेवढ्यापुरती बाहेर जात असते. कशाला? ते ज्ञान करून घेण्याकरता बाहेर जाणारी असते. सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही. फक्त बाह्य देशात गेलेला वृत्ती भाग विषयाकार होतो. म्हणजे एखादा गट आहे आणि त्या गटापर्यंत वृत्ती नेत्रेंद्रियाच्या बाहेर माध्यमातून बाहेर गेलेली असते. तेवढाच फक्त भाग काय होत असतो? विषयाकार त्या ठिकाणी होत असतो. म्हणून प्रमाण आणि प्रमा अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. म्हणून तुम्ही म्हणाल प्रमा काय आणि प्रमाण काय, याच्यामध्ये भेद आहे का? तर याच्यामध्ये काही जास्त भेद नाही. फक्त उपाधी सापेक्ष भेद मानायचं जर झालं तर कसा? उपाधी सापेक्ष. ते चैतन्य कुठं गेलं? नेत्रात आलं, ऐक ना. ते चैतन्य घटापर्यंत गेलं, ते चैतन्य घटाच्या आकाराचं झालं, ऐक नाही. तर आता अशा पद्धतीनं त्याच्या आतमध्ये आकाराचं झालं आणि यथार्थ ज्ञान झालं. माईक चालू बघा ना. हा, ते चैतन्य आकाराचं झालं, मग त्याला यथार्थ ज्ञान म्हणू लागले. याला प्रमा म्हणायचं. आणि प्रमाण कुठं मानणार? प्रमा तो कुठं मानणार? अंतःकरणात मानणार. मग आता आळ्यातलं पाणी आणि तळ्यातलं पाणी याच्यात काही भेद आहे का? फक्त उपाधी सापेक्ष तुम्ही भेद म्हणू शकता ना. आळ्यातल्या पाण्याला तळ्यातलं पाणी म्हणाल का? नाही म्हणत, आहे का नाही? कारण हे लहान आकार आहे, त्याचा मोठा आकार आहे, इथपर्यंत फरक आहे. परंतु मग त्या पाण्यात आणि ह्या पाण्यात काही भेद आहे का? पाणी एकच आहे ना, फक्त उपाधी सापेक्ष. फक्त देशस्थित, आहे का नाही, या देशातलं त्या देशामध्ये गेलं, इकडच्या ठिकाणाचं तिकडे गेलं फक्त, म्हणून त्याला नावात त्याच्यात फरक आला. बाकी चैतन्यात काही कुठं फरक आहे का? बाकी चैतन्यामध्ये कुठंच कोणत्या प्रकारचा फरक नाही. म्हणून प्रमाण काय म्हटलं आणि प्रमा काय म्हटलं? उपाधी सापेक्ष भेद आला, पण चैतन्य मात्र कसं आलं? एकच आलं त्या ठिकाणी. ठीक आहे ना. म्हणून प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. या रीतीने जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते, तेव्हा बाह्य पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणून अशा रीतीने, कशा रीतीने? प्रमाणापासून तर अगदी प्रमापर्यंत. मुद्दा आपला झालेलाच आहे ना. काही याची वारंवार अशी हे करणं, वारंवार उच्चारण करणं किंवा त्याला स्पष्टीकरण करणं याची आवश्यकता नाही. आपला हे अनेक वेळा विषय झालेलाच आहे ना, बाह्य पदार्थाची रीत पाहत असताना. म्हणून काय म्हणलं? जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन विषयाकार होते, त्या पदार्थ विषयाकार होते, तेव्हा त्याला कोणतं नाव येतं बरं? नाव काय येतं? विषयाकार प्रमा होते चैतन्य. किंवा विषय चैतन्य म्हणू शकतो का त्याला? नाही, प्रमा. बघा ना, विषय प्रमेय चैतन्य. प्रमेय चैतन्य प्रमेय किंवा त्याला विषय चैतन्य, प्रमेय चैतन्य असं चैतन्य. म्हणा, ऐक नाही. प्रमेय चैतन्य. हा, किंवा त्याला विषय चैतन्य म्हटलं तरी चालेल ना. नाही, जेव्हा त्या वस्तूपर्यंत जात्या तेव्हा ते प्रमेय चैतन्य, पण जेव्हा ती पूर्ण त्याच्या घटाकार होत्या तेव्हा ते प्रमा चैतन्यच आहे ना. प्रमेय म्हणजे नाही नाही, विषय का हो? वस्तूपर्यंत जाते तेव्हा ते प्रमाण चैतन्य. वस्तूपर्यंत जाते तेव्हा ते प्रमेय चैतन्य. नाही नाही, नाही, इंद्रियाद्वारे वस्तूपर्यंत जाते तेव्हा प्रमाण चैतन्य. आणि ती आकाराची होते, ते म्हणजे ते व्याप्त करते तेवढा आकार, तेव्हा ते प्रमेय चैतन्य. हा, पूर्ण घटाच्या आकाराची होते तेव्हा ती प्रमा चैतन्य सांगितलेलं ना. पदार्थाकार झाली की ती प्रमा चैतन्य सांगितली. ती प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य. पण घटापर्यंत फक्त गेली. घट काय हा. बरं? घट काय? प्रमेय आहे का नाही? घट वस्तू विषय प्रमेय. आहे का नाही? घट विषय आहे का नाही? त्या ठिकाणी त्यालाच प्रमेय म्हणू शकतो ना आपण. म्हणजे त्याचं ज्ञान झालं थोडक्यात, हे घटापर्यंत गेले आकाराची ते घट नाही आहे असं झाली. ज्ञान झालं. आकाराची होणं भाग वेगळे. अजून व्यापले का तिनं? नाही ना व्यापलं. नाही. फक्त त्या वस्तूपर्यंत गेली ना, त्यालाच प्रमेय किंवा त्याला विषय पण म्हणू शकतो का नाही? घट प्रमेय आहे का नाही? घट विषय आहे का नाही? मग त्याला प्रमेय चैतन्य काय म्हटलं आणि विषय चैतन्य काय म्हटलं? हिसाब एकच होतो ना. प्रमा काय म्हटलं? आकार झाली. प्रमा काय म्हटलं आणि प्रमिती काय म्हटलं तरी विषय एकच होतो ना. असं. म्हणून अशा रीतीने जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते, तेव्हा बाह्य पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. बाह्य पदार्थ बघा, एवढ्या प्रक्रिया व्हाव्या लागतात. अंतःकरणातून, नेत्रातून,
घटापर्यंत जाणं, घटाच्या आकाराचं होणं, मग त्याला यथार्थ ज्ञान असं म्हटलं जातं. हे ज्ञान व्यवहारात कधी बाधित होईल का? हे ज्ञान कधी व्यवहारामध्ये बाधित होत नाही. हे अबाधित असणारे काय आहे? ज्ञान आहे. म्हणून याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष झालेलं ज्ञान. आता हे झालं बाह्य पदार्थाचं ज्ञान. आणि आपला मुद्दा कुठं होता? का आपल्याला बाह्य पदार्थाचंच फक्त ज्ञान करायचं होतं, का आता असणारा जो परमात्मा आहे त्याचं ज्ञान करून घ्यायचं होतं? आपण विचारसागर बाह्य पदार्थाच्या ज्ञानाकरता शिकतो का आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी शिकतोय? बरोबर ना. मग आपल्याला आधी हे कळायला पाहिजे ना, बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं, त्या चैतन्याला कसं नाव येतं. मग बाह्य पदार्थाचं ज्ञान करण्याकरता वृत्तीला जावं लागतं. वृत्ती एकटी जाते का? का वृत्तीमध्ये तो आभास असतो? आवासाची पण वृत्तीमध्ये आवश्यकता अवस्था असते. हे पण आपल्याला आवश्यकता आहे का नाही? मग हे जेव्हा बाह्य पदार्थाची रीत आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे, तो का म्हणे नाही जाणीव आंतर्य थारा आनंदाचा, त्याचं ज्ञान कसं होतं आपल्याला? कारण आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याकरता आपण विचारसागरामध्ये प्रवृत्त झालो, बाह्य पदार्थाचं ज्ञान करण्याकरता प्रवृत्त झालेलं नाही. पण एखादा जर आपल्याला सिद्धांत समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला दृष्टांत सांगावा लागतो की नाही? का त्याच्याशिवाय आपल्याला कळेल का? नाही. मग आता एवढा आपण ओह केला आणि बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत आपल्याला कळाली, तर आता आंतर जी असणारी वस्तू ना परमात्मा, त्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे की नाही? मग तिथं कसं ज्ञान होतं ते पण आपण पाहू. आता आत्मज्ञान, आता हा तुम्हाला हे मुद्दा कळला ना, प्रमाण कधी म्हणायचं, प्रमा कधी म्हणायचं, हे तुम्हाला कळलं ना. प्रमाण कुठं म्हणायचं, प्रमाण कुठं म्हणायचं, प्रमा कधी म्हणायचं? अंतःकरणाची वृत्ती जेव्हा विषयाप्रमाणे आकार धारण करते तेव्हा प्रमा चैतन्य. हा प्रमा हा प्रमाण. आणि प्रमाण कधी म्हणायचं? प्रमाण कधी म्हणायचं? प्रमाण हम्म. अंतःकरण विशेषणाने चैतन्य इंद्रियाद्वारे घटापर्यंत जाते तेव्हा प्रमाण चैतन्य. म्हणजे ते घटापर्यंत इंद्रियाद्वारे ऐक नाही, म्हणजे जात नुसती वृत्ती मानायची का आभास असेल वृत्ती मानायची? आभास असेल वृत्ती आणि चक्षुरादी इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर चाललेली, तेव्हा तिला काय म्हणायचं? प्रमाण म्हणायचं. म्हणजे आभास असेल वृत्ती प्रमाणे असं म्हणलं तरी हरकत नाही का? आणि ती आकाराची झाली तेव्हा त्याला प्रमा म्हणायला काय हरकत आहे का? आणि तेच यथार्थ ज्ञान आहे का नाही? म्हणजे एवढं त्याचे शिकायचं. आभासासहित वृत्ती प्रमाण आहे आणि विषयाकार होते तेव्हा ती काय असते? प्रमा असते. एवढ्याच शब्दामध्ये आजचा परिचय हा होऊन जातो. बरोबर ना? ठीक आहे. प्रमेय चैतन्यामध्ये खरं आबा आपल्याला व्याप्त असणारे असं सांगितलंय ना पाठीमागे. विषयात विषयापर्यंत जाते. फक्त विषयापर्यंत, विषय काय पदार्थापर्यंत, होतो? त्या वस्तूपर्यंत देशातला जाते. जो विषय, त्या ठिकाणातला जो विषय ना, त्या विषयापर्यंत वृत्ती गेली ना, का आकाराची झाली? विषयापर्यंत. विषयापर्यंत विषयापर्यंत गेली. गेली. विषय प्रमेय ना, विषय प्रमेय आहे ना, ऐका ना, तेव्हा त्याला फक्त प्रमेय चैतन्य म्हणा, विषय चैतन्य म्हणा. आणि त्या पूर्ण असणाऱ्या वस्तूला, जी वस्तू तिथं प्रमेय ठेवलेला, जो विषय ठेवलेला आहे, त्याला आकाराकार झाली, त्याच्या आकाराची झाली. ऐक ना, पूर्णपणे घेरले वृत्तीनं. ऐक नाही, जसं साचा असतो, मुशी असते, त्याच्यात रस वाचला, तो मुशीच्या आकाराचा होतो की नाही? मुशीच्या आकाराचा होतो, आहे का नाही? म्हणून त्याला आकार येतो का नाही? तसं वृत्तीला आकार कधी येईल? नुसतं जाऊन आकार येईल का आकाराची होते तेव्हा आकार येईल? आकाराची होईल तेव्हा आकार येईल ना. तेव्हा त्याला प्रमा असं म्हणू शकतो, त्याला प्रमिती असं म्हणू शकतो. असं लक्षात घ्या. चला आता पुढचा मुद्दा पहा. महत्वाचे मुद्दे आता थोडे लक्ष देऊन ऐका. पान नंबर 139, परिच्छेद क्रमांक 53. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. आत्मज्ञान आता महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे महिनाभर काम केलं आहे का नाही, आणि आता पगाराचा दिवस आहे. मग ह्या पगाराच्या दिवशी मनुष्याने मध्ये खाडे जरी असले तरी पगाराच्या दिवशी मात्र हजर व्हावं, आहे का नाही? म्हणजे पगाराच्या दिवशी हजर होतो आणि इतर दिवशी जर खाडी करतो तरी त्याला आडाणी म्हणू नये, त्याला हुशारच म्हणा. का? तो बरोबर पगाराच्या दिवशी का होईना येऊन थांबतो, काही लाभ होतो त्याला, आहे का नाही? तसं आजचा पगाराचा दिवस आहे आपला, असं लक्षात घ्या. आणि बारकाईने लक्षात घ्या की आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार कसा प्रकार होतो पहा. ज्याकरिता
बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीत सांगितली, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीत सांगतो. ज्याकरता माग परिचय देऊन गेला होता, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याची काहीतरी परिचय होता बघा बरं, आठवतं का? मला आत्मज्ञान कसं होईल, मला ब्रह्मज्ञान कसं होईल, ऐक नाही, हे तुम्ही आधी आम्हाला हे सांगा, असं शिष्याने म्हटलं होतं. पण ते म्हणले तुला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होण्याच्या आधी काय सांगतो? ब्रह्म ज्ञान कोणाच येऊन शकत. हा? अहम ब्रह्म शिष्याने प्रश्न विचारलेला, अहम ब्रह्म हे ज्ञान कोणाच होत? मग तेव्हा श्री गुरु बाह्य त्याची रीत सांगितली. हा, म्हणजे तुला आत्मज्ञान होण्यासाठी त्याने प्रश्न केला होता, तेव्हा श्रीगुरु काय म्हणले, तुला आधी त्याच्याकरता बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत सांगतो. मग बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत झाली की नाही सांगून, आणि कशासाठी सांगली होती? आत्मज्ञान व्हावं, ब्रह्मज्ञान व्हावं, अशी शिष्याची काय होती? शंका होती. आता ती शंकेचं म्हणजे आतापर्यंत जाऊन काय आपण दृष्टांत समजून घेतला, आता आपण कुठं आलोय? मूळ सिद्धांताला आलेलो आहे. म्हणजे ज्याकरता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीत सांगितली, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीत सांगतो. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते, तेव्हा अंतःकरणातून बाहेर जाण्याचे कारण नाही. आता बघा बरं, आत्मा कुठे? शरीराच्या आत आहे का बाहेर आहे? तसं पाहायला गेलं तर तो सगळीकडेच व्यापलेला आहे की नाही? पण अंतःकरणाच्या सापेक्ष जर विचार केला तर तो कुठे आहे? विशेष रूपाने बाहेर आहे का आत आहे? आत आहे की नाही? तो आतमध्ये खरा आहे का नाही? ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची, तोच खरा आहे का नाही? का बाह्य आहे कुठं? का बाह्य जो दिसतो आपल्याला आकाराने आहे का नाही, का त्याची संकल्पना आपणच तयार केलेली, का आपणच आणलाय नावारूपायला? त्याला नावारूपायला आपणच आणलेला आहे ना, पुढे येणार आहे तो कसा नावारूपाला येतो, त्याचं कारण काय? म्हणजे असा असणारा जो विठेवर उभा आहे तो कोणी निर्माण केलाय? पुंडलिकाच्या भावार्था, म्हणजे पुंडलिकाने भाव तसा तयार केला आणि म्हणून तो तसा आलेला आहे. पण खरा आतमध्ये आहेच का नाही? का खराच आहे आतमध्ये? आतमध्येच खरा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. त्याला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, आहे का नाही? म्हणून शरीराच्या आत असणारे आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याचं सुद्धा काय ज्ञान होतं. आणि तुकोबराय म्हणतात की नाही, कार्य माझा तुझं नाही कळवळा, आसुनी जवळा हृदय असता. तुकोबरांचं म्हणणं कसं आहे? माझ्या तू किती आहे? जवळ आहे. जवळ म्हणण्यापेक्षा किती जवळ आहे? व्यवहित आहे का अव्यवहित आहे? बरं, अव्यवहित म्हणजे त्याच्या इतकं जवळ काहीच नाही आपल्याला, तो सगळ्यात जवळच आहे, ऐक नाही, इतका जवळ असणारा आत्मा. मग त्याचं ज्ञान आपल्याला का होत नाही? त्याचं कारण आहे, त्याच्यावर सुद्धा आच्छादन आवरण आलेलं आहे, म्हणून त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. मग आता ते आवरण आपल्याला दूर करायचंय, कोण दूर करेन बरं? हे आवरण दूर करणार कोणतरी असलं पाहिजे ना. तर अंतःकरणाची वृत्तीच त्याला काय करणार आहे? दूर करणार आहे. का तो आत्मा दूर करणार आहे? पाण्याने कधी शेवळाला बाजूला केलं का? करतं का शेवळ बाजूला? पाणी नाही शेवळ बाजूला करत, आहे का नाही? त्याला बाजूला करणारा दुसरा कुणी असायला पाहिजे. तर पाहता होईल, पुढे विषय जसं येईल तसं बोलू आपण वाटलंच तर. आता सध्या तूर्त हे समजून घ्या की शरीराच्या आत असणारे आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते, तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचं कारण नाही. बाहेर का जावं लागत होती त्याला? घटादी पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता डोळ्याची गरज लागली होती, घटाचा विषय व्हायचा होता, घटाच्या आकाराचं गरज आकाराचं व्हावं लागत होतं. नुसतं वृत्ती बाहेर जात नव्हती, त्याच्यात आभास पण पाहिजे होता. नुसतं आभास असून चालत नाही, ऐक नाही, आभास नेमकं तिला बाहेर नाही. मग उलट त्याच्यामध्ये प्राणाचं पण साह्य असायला पाहिजे होतं, ऐक नाही. प्राणाच्या ठिकाणी काय असतात? क्रिया असतात. आणि चैतन्याच्या ठिकाणी क्रिया होतात का? चैतन्याच्या ठिकाणी क्रिया सुद्धा होत नाही, म्हणून इतक्या साऱ्या वृत्तीची गरज होती. पण आता तिला आतच ज्ञान करून घ्यायचंय. कुठे? जिथं आहे तिथंच ज्ञान करून घ्यायचंय, बरोबर ना? आता तिला लंबायकार व्हायची गरज आहे का? लांब लचक काही गरज नाही, आतल्या आतच राहायचंय त्या वृत्तीला. म्हणून म्हणले शरीराच्या आत असणारे आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते, तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचं काही कारण नाही. कारण आहे का नाही? आत्मा आत आहे. आत्मा कुठे आहे? आत आहे. त्यालाच आपण प्रत्येक आत्मा असं आपण म्हणतो का नाही? प्रत्येक आत्म्याचं तात्पर्य काय? जो पदार्थाच्या आत आणि बाहेर भरलेला आहे त्याला आपण प्रत्येक आत्मा असं म्हणत असतो, आहे का नाही? तर तसा मूळ विचार जर केला तर आत्मा कुठे आहे? आत आहे का नाही? त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे, आहे का नाही? आता त्या आत्म्याकडे ही अंतःकरण वृत्ती जाऊ शकते का नाही?
त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती जाते. पण तिला तिथपर्यंत जाण्याकरता तिथं पण आवरण आहे का नाही? कारण अज्ञान जे असतं ते कुठं कशाच्या आश्रयाने राहतं? जडाच्या आश्रयाने राहतं का चैतन्याच्या आश्रयाने राहतं? अज्ञान चैतन्याच्याच आश्रयाने राहतात. आहे का नाही? मग आपल्याला ज्या अर्थी आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही त्या अर्थी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे, हे मान्य आहे का नाही? हे मान्य आहे का नाही? आणि जर आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान जर झालं तर त्याच्यावर अज्ञान आहे असं सिद्ध होत नाही. आणि ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी त्याच्यावरती काय आहे? अज्ञान आहे आणि अज्ञानाचं आवरण आहे. आणि आवरणाचा भंग कोण करेल बरं? आवरणाचा भंग कोण करेल करायचं झालं तर? अंतःकरणाची वृत्तीच करणार. आहे का नाही? तीच भंग करू शकते ना, आहे का नाही? बाहेर घाटाचा भंग करायचं म्हणलं तर तीच करते, आहे की नाही? काठीचं काम काय? फक्त गट फोडायचा. तसं वृत्तीचं कारण काय? फक्त भंग करायचं, आवरणाची निवृत्ती करायची. एवढंच करायचं असतं ना वृत्तीचं काम, एवढंच काम आहे. तर पहा, आत्मा आत आहे, त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. आता ती तिथं गेली पण काय करते? आत्माश्रित, आत्माच्या आश्रयाला कोण असतं? अज्ञानाचं आवरण असतं, आहे का नाही? आवरणाचा नाश करते. मग ती वृत्ती काय करते? आवरणाचा नाश करते. पण कोणती वृत्ती, कोणती बुद्धी आवरणाचा नाश करेल बरं? मलविक्षेपासहित बुद्धी आवरणाचा नाश करेल का मलविक्षेप रहित बुद्धी आवरणाचा नाश करेल बरं? म्हणजे आपण म्हटलं की नाही, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. मग कोणती बुद्धी जाणे आणि कोणती बुद्धी न जाणे? तर ज्या बुद्धीमध्ये मल नाही, विक्षेप नाही, साधून चतुष्टयाने युक्त आहे, बरोबर की नाही, तो मुमुक्ष अवस्थेला प्राप्त झालेला आहे, अशी ज्याची बुद्धी आणि ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारी बुद्धी, ती मात्र जाणू शकते का नाही? तीच आवरणाचा नाश करू शकते का नाही? आणि ज्याचा मल गेला नाही, ज्याचा विक्षेप गेला नाही, पाठात सुद्धा इतके विक्षेप असतो का त्यांना हे समजून घ्यावं का ते करावं, आहे का नाही? दोन्ही प्यावर ठेवू जाता हात, होय अवघात शरीराचा. दोन्ही गोष्टी साध्य करायचे म्हणले होईल का? एक तर वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करू शकते का अनेकांचं करू शकते? वृत्ती एका वेळेला एकाच एका वेळी एकच. बरोबर ना? हे पण ऐकायचं, ते पण ऐकायचं, हे पण करायचं. अशाने होईल का आत्मज्ञान? अशाने होणार नाही. मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आलेलं आवरण ते जर घालवायचं असेल तर वृत्ती काय असावं लागते? आपली शांत असावं लागते. शांत वृत्तीमध्येच अज्ञानाचं आवरणाचा नाश होतं. कारण अज्ञानाचं आवरण असतं कुठं? चैतन्याच्या आश्रित असतं. मग त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्मआश्रित, आत्म्याच्या आश्रयाला असणारं अज्ञान, त्यालाच आपण आता 5व्या तरंगामध्ये काय म्हणतो? ती माया. कशी? स्वश्रेया आणि स्वविषया, स्वाश्रया आणि स्वविषया. पाण्याच्या आश्रयाला शेवळ जातं आणि पाण्यालाच काय करतं? आच्छादन करतं, आहे की नाही? तशी हे अज्ञान, अविद्या, माया आत्म्याच्या आश्रयाला राहून आत्म्यालाच काय करते? आवरण अशा पद्धतीनं करत असते. आणि त्या आवरणाचा भंग आत्मा त्या ठिकाणी करतो का वृत्ती करते? वृत्ती कर. आता हे पक्क लक्षात राहिलं ना, विसरणार नाही ना कोणी, विसरूच नका कोणी. मग बघा, आवरणाचा नाश करते, ठीक आहे. मग निरावरण आत्म्याचे स्वयंप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते. मग आत्म्यावरती आता आवरण राहिलं का? आत्मा कसा झाला? निरावरण. निरावरण आत्मा झाला. मग निरावरण असणारे आत्म्याचं ज्ञान कोण करून देतं? निरावरण आत्मा आवरण राहते, त्याचं ज्ञान कोण करून देईल बरं? वृत्तीला ज्ञान करून देता येतं का? का वृत्तीचा फक्त आवरणाचा नाश करणं एवढंच काम आहे? वृत्ती फक्त आवरणाचा नाश करते. आणि मग आत्म्याचं ज्ञान कोण करून देतं? आत्मा स्वतःच आत्म्याचं आवरण नष्ट झाल्यावर स्वतःच राहणार. सूर्य उगवला का नाही? सूर्य उगवला का नाही? मग सूर्य उगवल्याच्या नंतर आपल्याला काय बॅटऱ्या वगैरे, कंदील वगैरे घेऊन जावं लागतं त्याचा पाहण्याकरता का त्याच्याच प्रकाशामध्ये सगळं पाहिलं जातं? त्याच्या प्रकाशात मग इथं आता मला सांगा, आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचंय का फक्त आवरणाचाच नाश करायचंय? आवरणाचा नाश करायचा. आणि बाह्य घाटातील पदार्थाच्या ठिकाणी आवरणाचा नाश करून त्याचं ज्ञान पण करून घेण्यासाठी परमात्म चैतन्याची आवश्यकता असते.
असतेच ना आवश्यकता, पण आतमध्ये गरज आहे का? समजा असं चैतन्य ज्ञान रूपच आहे. हा चैतन्य ज्ञान रूपच आहे, स्वतः ते ज्ञान रूपच आहे. ऐक नाही येत आहे माऊली माता का नाही, अवघेच शास्त्रे अविद्या नाशाची पात्रे, ही सगळी शास्त्र ऐक नाही म्हणजे वृत्ती थोडक्यात असं करा. अविद्याचा काय करतात नाश, अज्ञानाचा काय करतात, चैतन्य असले जे अज्ञान आहे त्याचा काय करतात फक्त नाश करतात ऐक नाही. आणि वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी, आत्मबोध प्राप्त करून देण्याकरता ते काय करतात का सहाय्य का करण्याची गरज पण नाही त्यांना, करण्याची गरज नाही. मग ते काय करतात फक्त अज्ञानाचा जे आवरण आहे त्याचा काय करायचा असतो नाश करायचा. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायची काय गरज आहे का? गरजच नाही, कारण आत्माच कसं आहे, ज्ञान म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ज्ञान, याच्यात काय बदल आहे का? याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही. ब्रह्म म्हटलं का ज्ञान, आणि जे ज्ञान म्हणजेच ब्रह्म, याच्यात काही बदल होत नाही. त्याला वृत्तीची आवश्यकता आहे का? वृत्तीची आवश्यकताच नाही. ऐक नाही आपण मागं पाहिलं का नाही, तो घट आहे आणि घटाखाली काय आहे? दिवा आहे, असं लक्षात घ्या. ठीक आहे ना, घट आहे, घटाखाली दिवा आहे. आणि आता आपल्याला त्या दिव्याचं दर्शन करायचं आहे. मग आता आपल्याला कोणकोणत्या वस्तू घेऊन जावं लागेल? 2 वस्तू सांगितल्या, एक सांगितली काठी आणि एक सांगितला दिवा. ठीक आहे ना. मग आता आपण हे दिवा घेऊन निघालो, खोली अंधाराचीच आहे ना, दिवा घेऊन निघालो. ठीक आहे ना. पण मग आता समजा तिथपर्यंत गेलो, तो घट आपल्याला दिसला आणि घटावरती काय केलं, काठीनं फटका मारला आणि तो घट फोडून टाकला. म्हणजे आता तो जो दिवा आहे तो आवरण आहे का निरावरण आहे? मग निरावरण झालेला जो दिवा आहे, घट फुटून गेलेला आहे. आता तो दिवा पाहण्याकरता आपण हातातला दिवा घेऊन त्या दिव्याला पाहू का? तो दिवा हातातला ठेवूनच देऊ? हातातलं ठेवूनच देऊ ना. का? कारण तसा आत्मा कसा आहे, प्रकाशमानच आहे ना, बरोबर आहे ना. मग आता काय होत होतं, तो प्रकाशमान होता पण त्याच्यावरती अज्ञानाचं आवरण आलं. त्या अज्ञानाचं आवरण वृत्ती रूप काठी हिनं फोडून टाकलं. वृत्तीने काय केलं, त्याचं निरावरण आपलं आवरण रहित करून टाकलं, त्याला निरावरण केलं. आणि आत्मा प्रकाशमान आहे, त्याला बाकी आता त्याला जाणण्याचं काही काम राहतं का? त्याला जाणण्याचं काही काम राहत नाही. उरला उरे विठ्ठल, तोच फक्त आता राहतो. ते आपलं कसं आहे, स्वरूपच आहे, अशा पद्धतीनं कळतं आपल्याला. मग निरावरण आत्म्याचे स्वयंप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते. हेच आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान, हेच ब्रह्मज्ञान. यालाच काय म्हणायचं, प्रत्यक्ष ज्ञान. यालाच काय म्हणायचं, ब्रह्मज्ञान. असं पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणावं लागतं. हाच साक्षात्कार आहे का नाही? आहे का नाही? का पदोपदी मला मी असं केलं तसं केलं म्हणून मला पदोपदी ते जाधवबाबांचं असं ऐकलं, ते म्हणले ते कुठंतरी माशी कंदी म्हणले आम्हाला बापूजींचा पदोपदी साक्षात्कार होतो. हा असं ते म्हणायचे, पदोपदी साक्षात्कार होतो. कसं काय त्यांना साक्षात्कार होतं असं का? तो सगळा भ्रमच आहे. म्हणजे थंडी ताप आला होता, मी नुसतं नामस्मरण केलं आणि माझा थंडी ताप गेला, मला प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. आणि मग परत म्हणले थंडी ताप येऊन मारणार नाही का? का तू कायमचा अमर होणार आहे आता? मग तिथं बापू तरी काय करणार आहे तुला? तुझं बापूचं नामस्मरण तरी काय करणार आहे? तुला काहीच करू शकत नाही. तुला एकच करावं लागेल, मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, त्याच्यावर असलेला आवरण पहिल्यांदा तू काय कर, घालव, तरच तुला मुक्त होता येईल. आणि बापू काय करणार नाही, काहीच काय करणार नाही. शेवटी तापाने फनफनला ना, ऐक नाही. आणि तेवढं आता कसं बापू काय करणार आहे, अरे बाबा तुझं कोणत्या तरी जन्मीचं पुण्य उदायला आलं म्हणून तुझा तो ताप बरा झाला. बापूने काय केलं बरं? आणि मग अशा जगामध्ये कितीतरी लोक आहेत, ते पण नामस्मरण करतात, मग का बरे होत नाही? आहे का नाही? त्याला बरं होण्यासाठी एकच पर्याय, काय पर्याय? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं, आवरण रहित करून टाकणं, निरावरण होणं. आणि निरावरण झाल्याच्या नंतर परत आता तुम्हाला जन्म मरणाची भीती आहे का? काही राहिलं का काही कारण? काहीच कारण शिल्लक राहत नाही. म्हणून हेच खरं, मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं ज्ञान होणं, हेच खरं दर्शन आहे. हेच खरं मला सांगा ना, आत्मा हाच प्रत्यक्ष हा परब्रह्म आहे का नाही? त्याला कुठून मिळवायचं का? काही कुठून आणायचं आहे? मिळवायचं नाही, कुठून आणायचं नाही. हाय तोच जागेवर आहे, फक्त त्याला काय करायचंय, जाणायचं. ऐक नाही असं माऊलींची काय आपण आता बोलून गेलो मगाशी, ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्मा प्रत्यक्ष आहेच का नाही? प्रत्यक्ष आहे, त्याला फक्त जाणायचं असतं, आहे का नाही? आणि जो प्रत्यक्ष ज्ञान जर म्हटलं ना, ते भेदात असतं का अभेदात असतं बरं? प्रत्यक्ष ज्ञान अभेदातच असतं ना. जर भेद म्हणला तर हा आत्मा एक, तो आत्मा एक, हा भेद होईल का नाही?
भेद होईल म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं म्हणजेच काय, आता कोणत्याच ठिकाणी भेद राहिला नाही. आहे का नाही, कोणत्या ठिकाणी भेद राहिला नाही म्हणजे मग कसं म्हणतात माऊली की हे धेनू हे श्वान एक गुरु एक हिन, हे असो कैसे स्वप्न जागेत या. जो झोपलेला असतो त्याला स्वप्न पडतो आणि जाग्या माणसाला स्वप्न पडेल का? जो जागा येतो त्याला स्वप्न पडणार नाही. तो म्हणेल का ही गाई आहे, हे कुत्रा आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, असं म्हणेल का? नाही, हे उपाधी नाही फक्त. हा मोठा गट हा छोटा गट हे उपाधी नाही. सगळ्यामध्ये माते अनुसूत आहे का नाही, व्याप्तच आहे का नाही. मग तो भेद पाहिल का, म्हणजे त्याला साक्षात्कार झाला हे सिद्ध झालं का नाही. तो भेदच पाहत नाही म्हणजे याचा अर्थ काय, तोच खरा साक्षात्कार आहे. मग साक्षात्कार कुठं भेदातच. आता हे बघा हे सुरुवात झाली ना का साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक 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 सूत्र काय होतं लागत चालत असतं आहे का नाही. म्हणून आता हाच खरा साक्षात्कार आहे. ते बाकीचं बापू वगैरे अमुक तमुक जे आहे का नाही त्याला साक्षात्कार म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं, चमत्कार असं म्हणायचं. तो गारुडी पण चमत्कार करतो की नाही, खिशातून रुपया काढतो, कोणाच्या कानातून काढतो, कुठं नाकातून काढतो. डॉक्टरला म्हणा ऑपरेशन करून काय निघतं का बरोबर, काठभर निघतं का. मग तो काय चमत्कार असतं आहे का नाही, तो काही साक्षात्कार नसतो. आणि निरावरण आत्म्याचं निरावरण असणारा आत्मा तो जाणणं हाच खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि यालाच खरं त्या ठिकाणी साक्षात्कार असं म्हणायचं. आणि हा निश्चय ज्याचा होईल का नाही तोच मुक्त आहे. आणि हा जर निश्चय ज्याचा होत नाही तो म्हणून अजून मला काही कळालंच नाही, मग घ्या झोपून आता अजून वेळ झोपायला तुम्हाला आहे का नाही. हाच पर्याय आपल्या सगळं, दुसरा पर्यायच नाही त्या ठिकाणी काही. चला आता यावरून आवरणसहित आत्मा वृत्तीचा विषय. मग वृत्तीचा विषय काय, आत्म्यावर जर आवरण असेल तरच वृत्तीला काहीतरी काम आहे ना, तरच वृत्तीचा विषय होईल. आणि आत्मा जर निरावरण झाला आता विषय राहील का वृत्तीला काही, काहीच विषय राहणार नाही. घरात काही काम असेल तर काम करतील, घरातलं सगळी कामं आटोपली, आता काय काम करता बरं, आता काहीच काम नाही. उलट काय म्हणायचं, काम नाही झालो पायरी कामा. तुकोबारायांचा अभंग तंतुतंत आहे का नाही, इथं काम नाही म्हणजे काय केलं, आत्मा निरावरण झाला, आता काही काम राहिलं का. मग आता जन्माला आपण का आलो, आपण जन्माला का आलो, आत्म्यावर असणारं आवरण घालवायचं होतं आपल्याला. याच्यासाठी जन्म आहे का, संसार वाढवून आणखीन आवरण तयार करायचं. संसारावरून आवरण तयार होईल आहे का नाही. आणि संसाराला कमी करून आत्म्यावर असणारं अज्ञान घालवणं, निरावरण करणं, याच्यासाठीच याजसाठी केला होता अट्टहास. आणि दिस शेवटचा दिवस म्हणजे कोणता, देह पाडणं हा शेवटचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे काय, आत्म्यावर असणारं आवरण घालवणं हाच खरा शेवटचा दिवस आहे. आणि इथून खरी पुढं जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भक्त येतो. कोणत्या डोळ्याने, लोकांच्या डोळ्याने का आपल्या डोळ्याने, याची डोळा भोगमुक्ती. भोगमुक्तीचा सोहळा कधी, निरावरण आत्मा होईल तेव्हाच भोग आपण. मग वृत्तीला विषय कधी, ज्यावेळेस आत्म्यावरती आवरण असेल तेव्हा वृत्तीचा विषय होईल, वृत्तीला कार्य होईल. आणि आत्म्यावर कोणतंच आवरण राहिलं नाही त्यावेळेस वृत्तीला विषय राहील का, काहीच विषय राहू शकत नाही. यावरून आवरण सहित आत्मा वृत्तीचा विषय आहे निरावरण शुद्ध आत्मा. आता आत्मा पहिला मुळात शुद्धच होता नव्हता, पण परत शुद्ध वापरला का नाही, परत शुद्ध वापरला आहे का नाही, मुळात तो शुद्धच आहे का नाही. तरी पण आता म्हणले निरावरण, आवरण रहित असणारा आत्मा कसा झाला, शुद्ध झाला. मग निरावरण शुद्ध आत्मा वृत्तीचा विषय नाही आहे का नाही. मग निरावरण असणारा आत्मा वृत्तीचा विषय होऊ शकत नाही. ठीक आहे ना. मग जसं माऊली म्हणताय का नाही काय, जव निरार्थ नाही तव व्यापारो असे पाहिजे, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. किंवा तृप्त झाली जैशी साधने सरती आपैशी, मग आत्मतृष्टी तैशी कर्मे नाही. मग त्याला काही करावं लागेल का वृत्तीला, एकदा तृप्त झाल्यावर, जेवण झाल्याच्या नंतर ती स्वयंपाक करायचं आपलं थांबतं की नाही, स्वाभाविकपणे ठेवून देतो की नाही आपण. जोपर्यंत आपलं पोट भरत नाही तोपर्यंत जेवण चालूच असतं की नाही, आहे का नाही. जव रे अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवच या साधना भजावे लागे आहे का नाही. कुठपर्यंत भजावं, जोपर्यंत निरावरण आत्मा होत नाही तोपर्यंत, बरोबर आहे ना. खाली जरा एक हे आलेलं आहे, श्लोक आलेलं आहे, वाचता कोणीतरी, वाचा बरं, वाचा. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या मनसैवद्यमाप्तव्य. असा श्लोक आलेला आहे. तर याच्यात काय म्हटलेलं आहे, दृश्यते ना, दृश्यते तग्रया बुद्ध्या मनसैवेत माप्तव्यम नाही का.
तर इथं काय म्हटलं, इत्यादी वेदवाक्ये आवरणसहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात. आता बघा, बुद्धी जाणे आणि न जाणे, आता दोन विषय आला की नाही त्या ठिकाणी. बुद्धी कधी जाणे आणि बुद्धी कधी न जाणे, या दोन गोष्टींचा विचार या ठिकाणी आलेला आहे. तर बारकाईने पहा. आता काही काही ठिकाणी म्हणतात आत्म्याला बुद्धी जाणू शकत नाही. कोणत्या आत्म्याला बुद्धी जाणू शकत नाही आणि कोणत्या आत्म्याला बुद्धी जाणते, असा विषय येतो की नाही. तर त्याचं कारण फक्त एक आवरणसहित आत्म्याला आणि एक आवरणरहित आत्म्याला, हे दोन विषय पक्के लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. हे श्लोक ह्या श्रुतीमध्ये काय येतात, तर याने काय म्हटलं की इत्यादी जे वेदवाक्य आहे ते काय करतात, आवरणसहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात. बुद्धी जाणे, मन जाणे. कोणती बुद्धी जाणे, मलविक्षेप बुद्धी जाणे का, आपलं मलविक्षेपासहित बुद्धी जाणे का मलविक्षेप रहित बुद्धी आम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारे जाणे. मलविक्षेप रहित बुद्धी. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक बुद्धी जाणे. मग आत्म्याला बुद्धी जाणते का, जाणत नाही. बुद्धी काय करते, आत्म्याच्या ठिकाणी आवरणाचा नाश करते. म्हणून बुद्धी जाणे म्हणजे कोणती, आवरणासहित जाणे. आणि एकदा आवरण जर रहित झालं तर बुद्धी कशी जाणे त्याला, म्हणजे त्या घटाने आपलं त्या काठीनं घट फोडलंय पण आणि काठीनं त्याचं न्यानही करून दिलं, असं होणार नाही का, असंच होईल ना त्या ठिकाणी, ऐक नाही. मग जाणे जाणे म्हणजे काय, फक्त आवरणाचा नाश करणे एवढंच जाणे का, त्याच्यापेक्षा अधिक काही जाणे, अधिक मात्र काही जाणे नाही. म्हणून इत्यादी वेदवाक्ये आवरणासहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात, म्हणजे बुद्धी जाणे असे सांगतात. आणि कोणती बुद्धी न जाणे, खाली पहा, वाचा प्रश्लोकाला. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्ये मनसा सह न तत्र चक्षुर्गच्छति. म्हणजे येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह न तत्र चक्षुर्गच्छति. याच्यात काय म्हणलं, इत्यादी वेदवाक्ये आवरण आत्माविषय होत नाही, आपलं निरावरण आत्माविषय होत नाही. याच्यामध्ये काय म्हटलं, आत्म्याचं वृत्तीला ज्ञान होऊ शकत नाही. मग कोणत्या आत्म्याचं वृत्तीला ज्ञान होऊ शकत नाही, आवरणसहित आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही का निरावरण आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. निरावरण निरावरण असणारा जो आत्मा आहे तो मात्र जाणता येत नाही. आणि कोणता आत्मा जाणता येतो, आवरणासहितचा आत्मा जाणतायत. आवरणासहित आत्मा जाणे, निरावरण आत्मा न जाणे. आज लक्षात तुमचा मुद्दा, ठीक आहे. मग इत्यादी वाक्य निरावरण आत्मा विषय होत नाही असे सांगतात. याच्यावरती प्रश्न तयार करायचा बरं काही ना. नाही होत. आता विषय सोपाच, आता काय अडचण नाही, झालेलाच विषय बरं का. हा विषय आपला होऊनच गेलेला आहे, मध्ये मध्ये याच्यावरती मुद्दे सांगितलेलेच आपल्याला, होऊन जाईल. अशा रीतीने आवरण सहित आत्मा आवरण निवृत्ती करता अंतकरण वृत्तीचा विषय असला. बघा, अशा रीतीने काय म्हटलं, अशा रीतीने वरील प्रमाणे आवरण सहित आत्मा आवरण निवृत्ती करिता अंतकरण वृत्तीचा विषय असला तरी अंतकरण वृत्तीत असणाऱ्या आभासास मात्र आत्माविषय नाही. याच्यात आणखीन हे महत्वाचं आलं, आभासासहित वृत्ती बरं का. इथं आहे ना, आभास जो आहे का नाही, तुम्ही म्हणा हा आभासाने त्याचं ज्ञान केलं, कुठं आतमध्ये, म्हणजे चैतन्याला चैतन्याने जाणलं, असं काय म्हणायची गरज आहे का. बाह्य पदार्थाच्या ठिकाणी ठीक आहे, पण आतमध्ये जाण्याचा विषय होईल का, आतमध्ये मात्र जाण्याचा विषय होऊ शकत नाही. तर काय म्हणतात, तर अंतकरण वृत्तीत असणारा आभासास मात्र आत्माविषय होऊ शकत नाही. नाही तर मग असं होईल, सूर्याच्या प्रकाशाने सूर्याच्या प्रकाशाला जाणलं, झाला ना भेद, त्याच्यामध्ये भेदात कुठं ज्ञान होतं का त्या ठिकाणी, आत्म्याचं होत नाही, आहे का नाही. ते कसं असतं, अभेद रूप अशा पद्धतीनं असतं. मग वृत्तीत असणारा आभास त्याला जाणेल का, का तो जाणण्याचा विषय तरी होईल का त्या ठिकाणी. जाणायचं कधी बाबा, सूर्याच्या ठिकाणी अंधार असेल तर मग म्हणता आलं असतं प्रकाशाने त्याला जाणलं, पण तिथं अंधार आहे का, तिथं अंधारच नाही मुळात, आहे का नाही. मग जाणण्याकरता परत आभासाची गरज आहे का, वृत्तीत असणाऱ्या, असा विषय त्याचा तो त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर अंतकर वृत्तीत असणाऱ्या आभासास मात्र आत्माविषय नाही, हे नीट लक्षात ठेवावे, आहे का नाही. तुम्ही म्हणाल हा बाह्य पदार्थाच्या ठिकाणी हे योग्य आहे का, आभासासहित वृत्ती जाणते,
बाह्य पदार्थाच्या ठिकाणी बाह्य पदार्थाच्या ठिकाणी योग्य आहे. योग्य आहे. आणि आतमध्ये आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता हे योग्य आहे का? नाही. गरज नाही त्याची. ही गरजच नाही त्या ठिकाणी, आहे का नाही? म्हणजे नाही तर मग असं होईल, घटाने आपल्या काठीनं घट फोडला आणि दिव्याला पाण्याकरता दुसऱ्या दिव्याची आवश्यकता पडली, आहे का नाही? कारण हा वृत्तीसहित आभास हा पण चैतन्य रूप आहे आणि आतमध्ये आत्मा तो पण चैतन्य रूप आहे आणि ह्या चैतन्याने त्या चैतन्याला जाणलं. विरोध नाही यायचा का? अनुभवाच्या विरुद्ध नाही व्हायचं का? अनुभवाच्या विरुद्ध होऊ शकतं. बघा आता हे किती होतं, ते म्हणाल हे तर आम्हाला माहितीचे मग याच्यात काय विषय? असं नसतं. काय असतं, ती गाय चरून येते का नाही, जेव्हा रवंत करते का नाही, जितकी रवंत बारकाईने करेल, आहे का नाही, तितकं तिच्या शरीराला पुष्टी चांगली येते का नाही, तिचं शरीरामध्ये दूध चांगलं तयार होतं का नाही. जितकी गाय रवंत करेल तिलाच दूध चांगलं येतं आणि जी गाय रवंत करीत नाही तिला दूध चांगलं येईल का? आहे का नाही? तसं ते म्हणा, अहो वारंवार ऐकून झालं ना, आता हे काय सांगतात त्याचं सारखं चिंतने तद्रूपता, तुम्ही एकरूप व्हाल का नाही परमात्म्याशी, यानेच होतं. संतांनी काय केलं, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. वारंवार चिंतन घडल्याने काय होतं, रवंत होतं रवंत, आणि त्याने काय होतं, चांगली पुष्टी, चांगला विचार आपल्या मनामध्ये तयार होतो आणि बाकी विषयाला आपण महत्त्व देत नाही. मग जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद आपल्याला भोगायला येत असतो. ठीक आहे. मागे जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगताना आता जड पदार्थ आपण पाहिला तर तोच विषय आता इथे आला. एका मृत पात्राखाली आच्छादन केलेला जड पदार्थाचे ज्ञान करून घेते वेळी दंडाने मृत पात्राचा नाश. आता मृत म्हणजे काय, मृतिकेचं पात्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, घट असं म्हणतो ना, ऐक नाही. मृत पात्र म्हणजे मातीचं असणारं पात्र, आहे का नाही. आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून घेते वेळी त्याच्यावर आच्छादन केलं म्हणजे काय ठेवलं, आता एक दिवा ठेवला होता आणि एक काय ठेवला होता, दुसरा दगड ठेवला होता, आहे की नाही. त्या दोन्हीचं काय करून घ्यायचं होतं, आपल्याला ज्ञान करून घ्यायचं होतं, बरोबर ना. दिवा अंतःकरणात सांगितला का बाहेर सांगितला होता, आणि दगड बाहेर सांगितला होता का आत सांगितला होता? बाहेर. बाहेर दगड सांगितला होता ना, आतमध्ये काय सांगितलं होता, दिवा सांगितला होता, आहे की नाही. हे उदाहरणं पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. तर बघा, एका मृत पात्राखाली आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून घेते वेळी दंडाने मृत पात्राचा नाश, ऐक नाही. तो दंड हातामध्ये काठी की नाही, त्याने काय करायचं, त्या असणाऱ्या मातीच्या असणाऱ्या पात्र आहे त्याचा काय करायचा, नाश करायचा. म्हणजे काय करायचं, आवरणाचा भंग करायचा. का आवरणाचा भंग करायचा, त्याच्या खाली असणारी वस्तू आम्हाला त्या घाटामुळं मृत पात्रामुळे दिसत नाही, म्हणून ते आवरण आहे त्याचा काय करायचा होता, नाश करायचा होता. आणि हातातील दीपाच्या प्रकाशाने त्या जड पदार्थाचे ज्ञान करून घ्यायचे होते. त्याच्या खाली काय होता, दगड होता, एक नाही. त्याचं काय करून घ्यायचं होतं, आम्हाला ज्ञान करून घ्यायचं होतं. मग ते ज्ञान करून घेण्याकरता हातामध्ये काय दिवा वगैरे पाहिजे का नाही, दिवा पण पाहिजे होता. मग किती गोष्टी लागल्या, 2 गोष्टी त्या ठिकाणी लागल्या, एक काठी लागली आणि एक दिवा त्या ठिकाणी लागला. तेथे दंडस्थानी अंतकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावे, आहे का नाही. तिथं आभास आणि वृत्ती या 2 गोष्टी लक्षात आल्या, ठीक आहे. असे मागे सांगितले होते. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतकरण वृत्ती व तिच्यातील आभास या दोघांची जड पदार्थाच्या ठिकाणी व्याप्ती असते. या 2 जर नसेल तर त्या जड पदार्थाचं म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान होईल का आपल्याला, होणार नाही. मग दोन्हीची व्याप्ती असायला पाहिजे का नाही. आधी काय व्यापलं पाहिजे, आभास व्यापला पाहिजे का वृत्ती व्यापली पाहिजे, वृत्ती व्यापली. आणि वृत्तीबरोबर आभास पण व्यापला जाईल का नाही. आणि वृत्ती काय करेल, आवरणाचा नाश करेल, आणि आभास काय करेल, ज्ञान करून ज्ञान करून घेईल. मग दोन्हीची व्यापण्याची गरज आहे का नाही, गरज आहे, ठीक आहे. पण एखाद्या मृत पात्राखाली दीप आच्छादन करून ठेवला, एखाद्या पात्राखाली दीप आच्छादन करून ठेवला. आता ही आता ही पंक्ती जी आहे हे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा विचार सांगते का आंतर पदार्थाच्या ज्ञानाचा विचार सांगते, बाह्य पदार्थाचे. एखाद्या मूर्त पात्राखाली दीपाच्छादन करून ठेवलंय, ते अंतर अंतर्मनातलं. हा, एखाद्या मृत पात्राखाली दीपाच्छादन करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेते वेळी, बाळा उठ रे पटकन, जावं कुठे गेलं मी. पण एखाद्या मृत पात्राखाली दीपाच्छादन करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेते वेळी मृत पात्राचे आवरण नाशार्थ फक्त दंडाची मात्र जरुरी आहे, ऐक नाही. आता आवरण आहेच का नाही, आत्माश्रित आवरण आहे का नाही, त्याचा नाश करायचा का नाही. मग तिथं आता दिव्याची गरज आहे का, फक्त वृत्तीची गरज आहे, वृत्तीदंड,
वृत्तीदंड. दंड. वृत्ती आहे का नाही? तोच दंड, तोच वृत्ती आहे का नाही, काय करेल, आवरणाशीची आवश्यकता आहे. आणि त्याचा आवरणास झाला तर खाली असणारा जो दिवा आहे त्या दिव्याला पाहण्याकरता परत एक दिवा लागेल का? नाही. नाही लागणार, आहे का नाही? दिव्याची जरुरी नाही, तिथं दिव्याची गरज नाही, आहे की नाही? कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतः प्रकाशमान आहे. तो कसा आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद रूप, आहे का नाही, सरभरित असणारं ते काय आहे? ब्रह्म आहे का नाही? उलट त्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं. का त्याला दुसरं कोणी प्रकाशित करतं? त्याला दुसरं कोणी प्रकाशित करत नाही. तो स्वतःच कसा आहे? प्रकाशमान आहे. त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेते वेळी शास्त्रशुद्ध अंतर्वृत्तीची व्याप्तीची जरुरी आहे. बघा, आता इथं फार महत्वाचा मुद्दा आला. कोणती वृत्ती असली पाहिजे? ती शास्त्रशुद्ध वृत्ती असली पाहिजे. उगाच आपला बसला ना, आज पाठ केला आणि परत महिन्याभराने आला, तो ती शास्त्रशुद्ध नाही. तिच्यात मुळात पहिली गोष्ट नियमच नाही, तर ती शास्त्रशुद्ध होईल का? अशी ती शास्त्रशुद्ध मात्र होऊ शकत नाही. बुद्धी जाणणे म्हणजे मल, विक्षेप, साधन चतुष्टय आणि युक्त मला त्या स्वरूपाची प्राप्ती व्हायचीच असा निश्चय करणारी जी वृत्ती आहे ना, ती शास्त्रशुद्ध वृत्ती म्हणायची. कोणत्या वृत्तीला शास्त्रशुद्ध वृत्ती म्हणू शकत नाही. तिला फक्त बुद्धी न जाणे. तो म्हणतील परमात्मा इतक्या दिवस तुम्ही वारी करता, सांगा देव तुम्हाला भेटला का? ती कोणती वृत्ती आहे बरं? ती शास्त्रशुद्ध आहे का? शास्त्रशुद्ध, आता ते व्हिडिओ येतील बघा वारीच्या वेळेला, आता ते सुरूच होतील, तुम्हाला देव भेटला का? मग ते वेगळंच काहीतरी आपले ते काही ज्ञान आहे का? ते ज्ञानच नाही, आहे का नाही? ते पूर्णपणे अज्ञान आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. शास्त्रशुद्ध म्हणजे मल, विक्षेप रहित सगळ्या गोष्टीनं युक्त असणारी जी वृत्ती आहे ना, तिला शास्त्रशुद्ध असं वृत्ती म्हणायचं. तिच्यामध्ये ज्ञान होण्याचं सामर्थ्य आहे वृत्तीमध्ये. ती सगळ्या प्रत्येक पंक्ती आणि प्रत्येक परिच्छेद ग्रहण करते, तिच्यावरती चर्चा पण करते. तीच वृत्ती त्याला जाणू शकते. तीच शास्त्रशुद्ध वृत्ती. इतर मात्र शास्त्रशुद्ध वृत्ती मात्र असू शकत नाही. म्हणून त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाच्या आच्छादित असलेल्या आत्म्यावर आवरण आलंय का नाही, त्या आवरणाने आच्छादित असलेला जो आत्मा आहे, त्या आत्म्याचे ज्ञान करून घेते वेळी शास्त्रीय शुद्ध अंतकवृत्तीची व्याप्तीची जरुरी आहे. फक्त तिथं अंतकवृत्तीच काय करते? व्यापते, आहे का नाही? आभास मात्र व्यापायचं काही कारण आहे का? तो मात्र व्यापायचं काही कारण नाही. कारण हे पक्क लक्षात ठेवा, आभास मात्र चैतन्याचं ज्ञान करून देत नाही, हे लक्षात घ्या पक्क. कारण तशा अंतकवृत्तीशिवाय आवरण नाश होणार नाही, आहे का नाही? अंतकरण जर व्यापलंच नाही त्या ठिकाणी, वृत्ती जर व्यापलीच नाही, तर ते नाश होईल का? त्याचा नाश मात्र होणार नाही. आता परत प्रश्न उभा राहतो, वृत्ती कुठं कुठं व्यापत असेल आतमध्ये, आहे का नाही? असं वाटतंय का नाही आपल्याला? जेवढं अंतकरण तेवढंच ते व्यापले का नाही? तिथं तेवढीच व्यापली ना, कारण अंतकरणाचा परिणाम तो व्हावाच लागेल ना ज्ञान होण्याकरता. आता हे चालले, अंतकरणाचा परिणाम सुरू आहे का नाही? काहीतरी परिणाम त्या ठिकाणी सुरूच आहे. मग आता आपला अंतकरणाचा परिणाम कोणता आहे? आपण पण निश्चय करू लागलो. हा परिणाम झालाच का नाही अंतकरणाचा? म्हणजे वृत्ती व्यापायला सुरुवात झाली का नाही? आपले झालेलीच आहे. शास्त्रीय शुद्ध अंतकवृत्तीची व्याप्तीची जरुरी आहे. कारण तशा अंतकवृत्तीशिवाय आवरण नाश होणार नाही. परंतु त्या वृत्तीत असणाऱ्या आभासाच्या व्याप्तीची जरुरी नाही, हे पण पक्क लक्षात ठेवा. फक्त व्याप्तीची गरज अंतकवृत्तीत असणाऱ्या आभासाच्या व्याप्तीची गरज कुठे? आत का बाहेर? बाहेर गरज आहे का नाही? आत मात्र गरज आहे का? आत मात्र गरज नाही. आत्मा कसा आहे? आत्मा मुळातच प्रकाशमान त्या ठिकाणी. आत्मा प्रकाशरूप आहे. अंतकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंब होते. बघा, आता अंतकरणात चैतन्य जे आहे ते कसे? प्रतिफलित, ऐक नाही? प्रति म्हणजे काय? त्याचंच कुठं? साक्षीचं, आत्म्याचं, कुठस्थाचं, तेच आतमध्ये आहे ना, आहे का नाही? एक आहे कार्य आणि एक आहे कारण. एक आहे बीज आणि एक आहे फळ. मग बीज कोण आहे? तो साक्षी, कुटस्थ, आत्मा. आणि आभास काय? यालाच तुम्ही फल म्हणू शकता का नाही? हेच कार्य होऊ शकत नाही का? हेच फल आहे, हेच कार्य आहे. मग त्या आभासाला तुम्ही फल म्हणलं तर चालेल का? फल म्हणू शकता ना त्याला, आहे का नाही? मागं तुम्हाला म्हणलं ना, त्याला काय म्हणता? तुम्ही म्हणले प्रतिबिंब म्हणा, छाया म्हणा, आणि फल म्हटलं तर फलही म्हटलं तरी चालेल, चिदाभास म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना? आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे. अंतकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंब होते, म्हणून आभासास फल असेही
म्हणतात, आहे का नाही. कार्य असंही त्या ठिकाणी म्हणतात. हे मध्य सांगण्याचे कारण असे की बाह्य पदार्थाच्या ज्ञानकाली वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती, आहे का नाही. वृत्ती व्याप्ती कशाला म्हणायचं, दिव्याला म्हणायचं का काठीला म्हणायचं, काठीला. आणि फलव्याप्ती फलव्याप्ती चिदाभासल म्हणजे चिदाभासल, आहे का आभास नाही. ज्ञान करून घेते ते. हा, हा. मग आता बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी फलव्याप्ती वृत्ती व्याप्तीची आवश्यकता आहे, बरोबर ना. हम्म. आणि आंतरपदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी कोणत्याच्या व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची का वृत्ती व्याप्तीची. वृत्ती व्याप्तीची गरज आणि आहे फलव्याप्तीची गरज अंतःकरणाची. आहे का. नाही. आणि फलव्याप्तीची नाही. गरज म्हणल्याच्या नंतर दिव्याने दिवा पाहिल्यासारखं होऊ शकतो ना. ठीक आहे, मग बाह्य पदार्थाच्या वेळेस काय म्हणायचं, फलव्याप्ती आणि वृत्ती व्याप्ती. फलव्याप्ती वृत्ती. शब्दाचा अर्थ काय होतो, चिदाभासानं ज्ञान चिदाभास, करून आहे का देणे. नाही, असं पण म्हणायचं. मग बाह्य पदार्थाच्या वेळी बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी फलव्याप्ती आणि वृत्ती व्याप्ती, आणि आंतरपदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी फक्त वृत्ती व्याप्ती. फलव्याप्ती. फलव्याप्ती म्हणायचं, हा, नाही. फलव्याप्ती वृत्ती म्हणायचं व्याप्ती. नाही. फक्त वृत्ती व्याप्ती असं म्हणायचं. ठीक आहे. फलव्याप्ती आणि आपलं वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती ही आत्मज्ञान काळी फक्त वृत्ती व्याप्ती. आत्मज्ञान जेव्हा प्राप्त करून घ्यायचं का नाही त्यावेळेस फक्त काय असायला पाहिजे, वृत्ती व्याप्ती असली पाहिजे, फलव्याप्तीची आपल्याला आवश्यकता नाही. फलव्याप्ती नाही अशा भाषेत शास्त्रकार सांगतात. हे होय. थोडं वाचून घेतो आणि थांबून घेऊ वाटलं असतं, जास्त वेळ झाला. या रीतीने महावाक्याचे विचार काळी बघा, या रीतीने म्हणजे वरील प्रमाणे जो विषय आला उपनिर्दिष्ट, या रीतीने महावाक्याची विचार काळी अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन आत्म्यावरील आवरणाचे आपल्या अज्ञानाचे आवरण निवृत्त करते आणि स्वयंप्रकाशाने आत्म्याचे सच्चिदानंद रूपाने अंतकवृत्तीत आपोआप ज्ञान होते. असा आत्मज्ञानाचा प्रकार आहे. हे लक्षात आले म्हणजे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे या पहिल्या तरंगातील मूल ग्रंथकाराच्या पहिल्या ओवीचा अर्थ लक्षात आला. म्हणजे आम्ही आतापर्यंत एकच ओवी फक्त लक्षात घेत होतो आणि एकाच ओवीचा आतापर्यंत आम्ही विस्तार पाहत होतो, ऐक नाही. आम्हाला किती ओवी कळाली, एक ओवी. आता किती ओवी राहिल्या खाली, 4 ओव्या तर पक्क्या राहिल्यात का नाही आपल्या, अजून 4 ओव्या पाहिजेत. आपण एक ओवी आतापर्यंत पाहून झालो. सर्वांना ही ओवी कळाली असेल, सर्वांना धन्यवाद आणि थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.